तर देवाला धन्यवाद आणि पुन्हा एकदा आजचा दिवस आपल्याला देवाने दाखवला आणि या वचनात आणलं. आजचं जे आपला जो टॉपिक आहे आणि स्वाभाविक मनुष्य हो की नाही, नैसर्गिक किंवा नॅचरल मॅन त्याला म्हणतात. आणि अ, या टॉपिक मध्ये काही अपेक्षा आहे माझ्या तुमच्यापासून हो की नाही, की आज जे आपण बोलणार आहोत या स्वाभाविक किंवा नॅचरल किंवा नैसर्गिक मनुष्याविषयी आपण प्रत्येकाने चेक करणं आहे, की हा मी आहे का? मी आहे का? आणि जर हा मी आहे, तर यातून मला पुढे जाण्यासाठी काय हवं, काय करावं लागेल? नॅचरल मॅन म्हणजे स्वाभाविक मनुष्य ऐकण्यासाठी सोपं वाटते, हो की नाही? स्वाभाविक मनुष्य, नैसर्गिक मनुष्य असं वाटतं, की त्यात काय प्रॉब्लेम आहे, हो की नाही? त्यात काय त्याच्यात काय समस्या काय आहे त्याच्या? तर त्या सगळ्या गोष्टी आपण बोलू, त्या समजू, की हे चांगलं आहे साधा अ, स्वाभाविक किंवा नैसर्गिक मनुष्य असणं ही चांगलं आहे, की हे वाईट आहे आणि वाईट आहे तर त्यात वाईट काय आहे? त्याचा अंत काय आहे? आणि मी काय असलं पाहिजे? तर या सगळ्या गोष्टी आपण आज इथे बोलू, आपण वचनाद्वारे शिकू आणि माझी इच्छा ही आहे, की हे वचन ऐकत असताना तुम्ही स्वतः ठरवणे, हो की नाही? मला तुम्ही जज करू शकत नाही कारण माझं हृदय मी जाणतो तसंच तुम्ही स्वतःचं. म्हणून तुम्ही स्वतःची पारख करा, की आपण काय आहोत, आपण कुठे थांबतो, आपण कुठे जाणार आहोत, हो की नाही? म्हणून आजचा जो विषय आहे, लक्षपूर्वक कान देऊन ऐका आणि स्वतःची पडताळणी करा, की मी इथे आहो, की मी याच्यातून निघालो आहो. कारण एक लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती या पृथ्वीवर जन्मणारा तो कोणीही असो, तो नैसर्गिक किंवा स्वाभाविक मनुष्य आहे. हो की नाही? हे लक्षात ठेवा तुम्ही. असं नाही की आपण जन्मताच आध्यात्मिक पुरुष होतो. आपण जन्मताच स्वाभाविक मनुष्य आहो. पण आपण जर तिथे स्वाभाविक किंवा नॅचरल किंवा नैसर्गिक मनुष्य राहिलो, तर आपण मरू आणि आपलं अनंताचं जीवन हे नरकात जाईल. या सगळ्या गोष्टी समजून घ्या. मी तुम्हाला समजून सांगतो. पण सगळ्यात मोठा पहिला मुद्दा, की आपला जन्मच हा नैसर्गिक जन्म आहे. म्हणून आपण नैसर्गिक मनुष्य आहे आणि नैसर्गिक मनुष्याला किंवा स्वाभाविक मनुष्याला देवाच्या गोष्टी समजत नाही. प्लस त्याला स्वर्गातही एंट्री नाही. या सगळ्या गोष्टी आपण समजू. आपण वचन वाचू. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला शास्त्र भाग होता. पहिलं करीन पत्र, आपलं बायबल काढा. पहिलं करीन पत्र याचा 2रा अध्याय. पहिलं करीन, पॉल इथे वचन आपल्याला देत आहे, तो सांगत आहे. आपण तुमच्यासाठी वाचतो. पहिलं करीन पत्र 2रा अध्याय 10 पासून आपण वाचू. ते देवाने आत्म्याच्या द्वारे आपणास प्रगट केले. तुम्हाला तिथं समजतं, की आत्म्याच्या द्वारे प्रगट होतो. कोणाचा आत्मा? तुमचा नाही, देवाचा आत्मा. तर ते देवाने आत्म्याच्या द्वारे आपणास प्रगट केले आहे. कारण हा आत्मा प्रत्येक गोष्टीचा व देवाच्या खोल गोष्टीचाही शोध घेतो. तो कुठल्या आत्म्याविषयी बोलत आहे? देवाच्या आत्म्याविषयी. कारण 11वं वचन, कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? याचा अर्थ काय होतो, की मनुष्याच्या आत्म्याशिवाय, म्हणजे इथं काय झाले, 2 आत्मे आले. एक तुमचा जो स्वतःचा आहे. बुधवारी तुम्ही असाल तर तुम्हाला सांगितलं मी, आहे की नाही? आपला एक स्वतःचा आत्मा असतो आणि एक देवाचा आत्मा असतो. जेव्हा आपल्यापाशी फक्त स्वतःचाच आत्मा आहे, आपण नैसर्गिक मनुष्य आहोत. जेव्हा आपल्यापाशी देवाचा आत्मा येतो, आपण आध्यात्मिक मनुष्य होतो. इथे काय लिहिले आहे? कारण मनुष्याचा आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? म्हणजे काय होतं, जसं तुमचे प्रॉब्लेम तुम्ही दुसऱ्या मनुष्याला सांगता, तर त्याला समजतात. का? कारण दोघांपाशी सारखा आत्मा आहे. तेच आपण आपले प्रॉब्लेम जर एखाद्या जनावराला सांगतो, की बाबा माझ्यासाठी असं-असं वाईट होत आहे. त्याला समजणार का? नाही, त्याला समजणार नाही. कारण त्याच्यापाशी तो आत्मा नाही. म्हणून मनुष्याच्या गोष्टी मनुष्यच जाणतो. इथे हे म्हणतो. हो की नाही? कारण 11वं वचन, कारण मनुष्याचा आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? त्याप्रमाणेच पुढं काय म्हणतो, जशा मनुष्याच्या गोष्टी मनुष्य समजतो, जनावर समजत नाही, त्याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे खोल विचार कोणीच ओळखू शकत नाही. तर इथे तुम्हाला कळलं असेल, की मनुष्याच्या गोष्टी समजण्यासाठी मनुष्य लागतो,
देवाच्या गोष्टी समजण्यासाठी देवाचा आत्मा लागतो. इथेही तुम्हाला कळलं असेल की अरे इथे दोन गोष्टी आहेत. एक मनुष्याचा आत्मा असतो, म्हणून आपण एकामेकाला बोलतो ना, आपल्याला एकामेकाच्या गोष्टी समजतात, हो की नाही? आपण बोलतो, आपण म्हणतो हो मला समजत आहे की तू काय बोलत आहे. का बोलतो? कारण आपल्यापाशी सारखा मनुष्याचा आत्मा आहे. पण देवाच्या गोष्टी समजण्यासाठी देवाचा आत्मा लागतो. आपण वचनात बघितलं 12वं वचन, परंतु आम्हास जगाचा आत्मा मिळाला नाही. तर हा पॉल म्हणत आहे, हो की नाही? पॉलाविषयी सांगत आहे. तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे, कारण पौलाचं तारण झालं, त्याला देवाचा आत्मा मिळाला, यासाठी की देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. कारण देवाचा जेव्हा आत्मा येतो, आता देवाचं ज्ञान तुम्हाला समजतं, त्याची कृपा समजतं, तिथे पौलाने ते सांगितलं. 13वं वचन, मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही. तो म्हणतो माझं स्वतःचं ज्ञान म्हणून मी काही सांगत नाही. त्या मानवी ज्ञानाने त्या गोष्टी काहीच समजत नाही. तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टीचे स्पष्टीकरण करतो, हो की नाही? म्हणून तो सांगतो की मानवी ज्ञान जे प्रत्येकापाशी आहे त्याने देवाच्या ज्ञानाचा कुठलाच उलगडा होत नाही. मानवी ज्ञानाने फक्त जगातल्या गोष्टीचाच आपल्याला समज येतो, पण देवाच्या ज्ञानासाठी, बायबल वाचण्यासाठी, देव काय म्हणतो हे समजण्यासाठी, त्याचं कार्य आपल्या हृदयात होण्यासाठी देवाचा आत्मा लागतो. 14वं वचन जे आपलं आजचं शीर्षक आहे, ज्यातून आपण वाचणार आहोत, बोलणार आहोत, तो 14वं वचन म्हणजे स्वाभाविक मनुष्य, हो की नाही? काय म्हणतो? स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात. तो त्या मानित नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. इथेही तुम्हाला कळतं की स्वाभाविक मनुष्याला काही समजणार नाही. त्याला वाटतं की आपल्याला कळतं, पण जोपर्यंत देवाचा आत्मा त्याच्यात नाही, त्याला देवाच्या गोष्टी काही समजत नाही. ते त्याला मूर्खपणाच्या वाटतात, हो की नाही? 15वं वचन, जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो, तर त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. कारण पवित्र शास्त्र म्हणते, प्रभूचे मन कोण जाणतो, जो त्या शिकू शकेल, परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे. तर पॉल हे सांगत आहे, त्याने विभागणी केली, हो की नाही? एक नैसर्गिक मनुष्याची, स्वाभाविक मनुष्याची आणि एक आध्यात्मिक मनुष्याची. जसं मी तुम्हाला सांगितलं, जन्मताच आपण स्वाभाविक असतो, नैसर्गिक असतो, आपला पहिला जन्म असतो. आणि म्हणून आपण सगळे जेव्हा जन्मतो आणि जोपर्यंत त्या मनुष्याचा उद्धार किंवा तारण होत नाही, त्याला देवाचा आत्मा मिळत नाही, त्याला काहीच ते समजत नाही. आपण याच्याविषयी बोलू, या गोष्टीचा उलगडा करू. एक लक्षात ठेवा, देव जेव्हा मनुष्याकडे बघतो, देव तुमच्याकडे जेव्हा बघतो, देवाच्या कॅटेगरीज कुठल्या आहेत? दोन. पहिलं स्वाभाविक आणि दुसरा आध्यात्मिक. आता आपल्याला आध्यात्मिक म्हणजे असं वाटतं की जो मनुष्य खूप देवाविषयी बोलतो तो आध्यात्मिक आहे, जो खूप बायबल चर्च प्रार्थना करतो तो आध्यात्मिक आहे, जो दर रविवारी प्रत्येक वेळेस चर्च मध्ये जातो तो आध्यात्मिक आहे. ही मनुष्याची डेफिनेशन झाली. तर ही डेफिनेशन चुकीची आहे. ज्या मनुष्याला देवाचा आत्मा नाही तो नैसर्गिक आहे, ज्याला देवाचा आत्मा भेटला तो आध्यात्मिक आहे. आणि म्हणून तारण आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याच गोष्टी समजत नाही. मनुष्याची कॅटेगरी काय झाली? आपली कॅटेगरी काय आहे मनुष्याला पारखण्याची? किंवा जसं तो गरीब आहे, तो अमीर आहे, तो व्यापारी आहे, तो नोकरदार आहे, हे काय झाली? मनुष्याच्या कॅटेगरीत झाल्या. पण देवाची कॅटेगरी हे नाही. देव जेव्हा मनुष्याला बघतो, तो एक तर नैसर्गिक स्वाभाविक किंवा आध्यात्मिक. आणि म्हणून आपण समजू की जो स्वाभाविक मनुष्य आहे त्याला या गोष्टी काही समजत नाही. याचा अर्थ काय होतो? आणि प्रत्येक चर्चमध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं, आपण जन्मतो स्वाभाविक, हो की नाही? आपला जन्म स्वाभाविक आहे. प्रत्येक चर्चमध्ये आपण जो व्यक्ती आहे तो जन्मताच आध्यात्मिक होत नाही. कोणी बाप्तिस्मा घेतल्याने आध्यात्मिक होत नाही, कोणीही बायबल वाचल्याने आध्यात्मिक होत नाही. प्रार्थनेने, चर्चला जाण्याने,
कुठल्याच गोष्टीने मनुष्य आध्यात्मिक होत नाही, तो स्वाभाविकच राहतो. पण ज्या दिवशी त्याला खरा प्रभू सापडतो, तो पश्चातापाने त्याला ग्रहण करतो, त्याला खरं तारण होतं, त्याला देवाचा आत्मा येतो आणि म्हणून तो मनुष्य आध्यात्मिक होतो. आता त्याला देवाच्या गोष्टी समजू लागतात. आपण बोलू याच्याविषयी. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की आज तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला बघायचं की आपण कुठे आहोत आणि आपण देवाच्या वचनाद्वारे या सगळ्या गोष्टी समजू. पहिला मुद्दा, जो नैसर्गिक मनुष्य आहे, म्हणजे स्वाभाविक मनुष्य आहे, त्याची कधीही आध्यात्मिक वाढ अशक्य आहे. त्याची कधीही आध्यात्मिक वाढ होत नाही. तो तसा तसाच राहतो. तो कितीही चर्चमध्ये जाओ, तो कितीही प्रार्थना करो, तो कितीही बायबल वाचो, त्याची कधीही वाढ होत नाही. त्याची आध्यात्मिक वाढ होत नाही. उदाहरण बोलू आपण. ठीक आहे, आपण काही उदाहरणं घेऊ. एकदा समजून घ्या, 4 मुलं होते. 4 मुलं आले. त्यातल्या 3 मुलांपाशी काय होतं? रोपटं होतं, झाड. एक झाड होतं आणि त्यांना काय सांगितलं त्या मुलांना, त्यातले 3 जण जे होते त्यांच्यापाशी झाड होतं आणि त्यांना सांगितलं की आठवडाभर या झाडाची तुम्ही काय करा, निगराणी करा. या झाडाला तुम्ही काय टाका, पहिल्या मुलाला उदाहरण दिलं, त्याला सांगितलं की तुझं जे झाड आहे त्याला काय टाक, तू खत टाक, पाणी टाक आणि सूर्यप्रकाश दे. खत, पाणी, सूर्यप्रकाश दे आणि आठवडाभर आपण बघू की याची वाढ कशी होते. दुसरा जो होता त्याला सांगितलं की तुझ्या झाडाला तू खत टाक आणि सूर्यप्रकाश दे, याला पाणी टाकू नको. याचं आपण बघू की किती वाढ होते आठवड्याभरानं. तसंच तिसऱ्याला सांगितलं, तू याला खत टाकू नको, फक्त सूर्यप्रकाश आणि पाणी दे आणि याचं आपण बघू की आठवड्याभरानं कशी वाढ होते. आणि चौथा जो होता त्याच्यापाशी फक्त काडी होती. काडी म्हणजे एक मेलेलं झाड असतं की नाही, काडी, झाड नाही काडी. आता ती त्याने आपल्या कुंडीत टाकली आणि त्याला सांगण्यात आलं की तू त्याला प्रकाश दे, सूर्यप्रकाश दे, पाणी टाक आणि त्याला तू काय दे, त्याला तू खत सुद्धा टाक. तर या सगळ्या मुलांनी त्या गोष्टी केल्या. आठवडा गेला, महिना गेला, वर्ष गेलं आणि जेव्हा ते झाडं 4ही परत आणले, तर पहिले जे 3 झाडं होते त्याची बघितले गेली की प्रत्येकाची वाढ कमी जास्त होत गेली. एखाद्याला खत कमी भेटलं, एखाद्याला पाणी कमी भेटलं, एखाद्याला सूर्यप्रकाश कमी भेटला, पण प्रत्येकाची वाढ कमी जास्त होत गेली. पण जी काठी होती ती कधीच वाढली नाही. तिला खतही टाकलं, तिला पाणीही टाकलं, तिला सूर्यप्रकाशही भेटला, तिची कधीच वाढ झाली नाही. का? कारण ती काठी त्याच्यात जीव नाही. त्याच्यात जीव नाही. तसंच नैसर्गिक मनुष्य जो असतो त्याच्यात देवाचा आत्मा नसल्यामुळे त्याची कधीच वाढ होत नाही. त्याला कधीच समजत नाही. तो कितीही असे संदेश रोज ऐकतो, तो कितीही वर्षभर आपलं आयुष्य चर्चमध्ये घालवतो, त्याच्यावर कधीच काहीच असर होत नाही. तो आपला मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. का? कारण ती मेलेली काठी आहे. कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण जन्मताच जेव्हा पैदा होतो, आपला आत्मा मेलेला असतो. म्हणून देवापासून येणाऱ्या गोष्टी जे तुमची आध्यात्मिक वाढ करते, ती वाढ होत नाही. म्हणून तारणाची आवश्यकता असते. म्हणून आपण देवाचा स्वीकार करणे, खऱ्या अर्थाने बायबल काय म्हणतं, आपल्याला कळणं की हो, मी पापी आहो, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी क्रुसावर मेला आणि जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो, त्याला क्षमा मागतो, त्याला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. जेव्हा आपल्याला ही गरज भासते की मला गरज आहे, मी नैसर्गिक मनुष्य आहे, मी मरणार आहो, मी नरकात जाणार आहो. मग हा जो मनुष्याचा आत्मा जो जन्मताच मेलेला असतो, आपण जन्मताच आध्यात्मिक रित्या मेलेले असतो. हा देवाचा आत्मा स्वर्गातून येतो तारणाने आणि त्या आत्म्याला ऍक्टिव्हेट करतो. आता ही जी काठी होती याच्यात जिवंत बीज येतं. आता हे झाड वाळू लागतं. आता या झाडाला काय येतं? या झाडाला प्राण येतं. या झाडाला सगळ्या गोष्टीची आवड येतं, देवाच्या गोष्टीची, आणि तो काय करतो? या गोष्टी समजू लागतो. त्याची वाढ होते.
म्हणून हे जे काठीचं तुम्हाला मी उदाहरण दिलं, हे मनुष्याचं उदाहरण आहे. तो कितीकही चर्चमध्ये असो, बायबल वाचो, प्रार्थना करो, पण जर त्याच्यात तो ऍक्टिव्हेशनच नाही, त्या झाडाला तुम्ही, त्या काठीला तुम्ही कितीही खत, पाणी, सूर्यप्रकाश टाका, त्याची कधीच वाढ होणार नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की जन्मताच आपण आध्यात्मिकरित्या सैतानाचे मुलं असतो. म्हणून देवाच्या गोष्टी आपल्याला ऐकू येतात, आपल्याला समजतात, पण आपल्यात त्या गोष्टीविषयीची क्रिया घडत नाही. कितीकही चांगला संदेश ऐकला, कितीकही चांगल्या गोष्टी ऐकल्या, आपल्याला बऱ्या वाटतात, पण आपण त्याला आत्मसात करून त्याच्यावर चालू शकत नाही, कारण ती काठी मेलेली आहे. त्याच्यात देवाचं ऍक्टिव्हेशन नाही. पुढे आपण बोलू, काही वचन सुद्धा बघू. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आपण जन्मताच, कारण स्वतःचा आपला आत्मा मेलेला असतो, कारण आपण आदामातून जन्मलो आणि त्यामुळे त्याने पाप केल्यामुळे ते पाप आपलं बीज म्हणजे आईच्या पोटात जेव्हा तुम्ही असता, जेव्हा तुमची आणि माझी गुड न्यूज आली, त्या जीवाच्या सोबत, त्या बीजासोबत काय असतो, पापाचंही बीज तिथं पेरल्या जातं आणि म्हणून आपण काय होतो, जन्मताच पापी बाहेर येतो. वचन वाचू, हो की नाही? इफिसकरास पत्र लिहून ठेवा, इफिसकरास पत्र 2:3. काय हे सत्य आहे का की आपण जन्मताच सैतानाचे मुलं असतो? सैतान म्हणजे काय? क्रोध, हो की नाही? त्याच्याविषयी आपण वचन बघू. इफिसकरास पत्र 2:3. एकेकाळी आम्ही सुद्धा, म्हणजे पॉल सांगत आहे, हो की नाही? सगळं काय पॉल काय सांगत आहे स्वतःविषयी. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आमच्या मानवी देहाच्या दृष्ट इच्छांचे समाधान करीत होतो. मानवी देहाच्या दुष्ट इच्छा, कारण आपण जन्मतोच हे देह जे असतं हे पापी असतं आणि आमच्या मानवी मनाच्या दुष्ट वासनांची पूर्तता करीत होतो. तसे जगातील इतरांप्रमाणेच आम्ही त्याच्या क्रोधाची मुले झालो होतो. कोणाचा क्रोध? देवाचा क्रोध. पण हे मुलं कोणाचे? हे सैतानाचे, कारण आपण जन्मताच पापात जन्मतो. आपल्या देवाच्या गोष्टीविषयीचं कुठल्याच गोष्टीचं ज्ञान नसतं आणि आपला जो झुकाव असतो तो कधीच देवाच्या शब्दाकडे नसतो. आपण पुढे बोलू. यहुदा, वचन लिहा. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की देवाचा आत्मा जन्मताच आपल्यात कधीच नसतो, त्या गोष्टीविषयी वचन लिहा. यहुदा 1:19. असे लोक फूट पाडतात, ते त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे चालतात. मूळ स्वभाव त्यांना आत्मा नाही. कुठल्या आत्म्याविषयी बोलतो? हा देवाचा आत्म्याविषयी. आपल्यापाशी आपला स्वतःचा आत्मा आहे, जो मेलेला आहे. हा आत्मा देवाच्या आत्म्यासोबत कनेक्ट होत नाही आणि जोपर्यंत तो कनेक्ट होत नाही, तोपर्यंत देवाच्या गोष्टी मूर्खपणाच्या आपल्याला वाटतात, आपल्याला समजतात, आपल्याला कळतात की हा बोलत आहे, सत्य आहे, याची मला गरज आहे. पण तुमच्यात ते ऍक्टिव्हेशन नसल्याने त्यामुळे काय होतो, ते दगडावर पाणी टाकल्यासारखं असतं. ओके नाही? दगड घ्या, त्याच्यावर पाणी टाका, भरपूर पाणी टाका, ते सगळं वरून जातं. का? कारण तो दगड आहे, तो मेलेला आहे. पण ती जर सुपीक जमीन असेल, हो की नाही, चांगली जमीन असेल, त्याच्यावर जेव्हा आपण पाणी टाकतो, ते काय करतं? सोक करतं. तसा देवाचा शब्द जेव्हा सांगितला जातो आणि तो काय करतो? धारदारी तलवार आहे हा शब्द देवाचा. तो मनुष्याच्या हृदयात जातो आणि जो मनुष्य जिवंत आहे आत्म्याने जिवंत कधी असतो? जेव्हा देवाचा आत्मा त्याच्या आत्म्यासोबत कनेक्ट होतो. हा देवाचा आत्मा त्याला जिवंत करतो, म्हणजेच त्याला पवित्र आत्म्याने जन्म न म्हणतात आणि त्या मनुष्याला हे जे देवाचे वचन शिकवल्या जातात हे त्याला समजतात, त्याला कळतात. तो चेक करतो की अरे याची गरज मला आहे, अरे हे मला करणं आहे, अरे हे चुकलं, अरे हे तर मी कधीच ऐकलं नाही, अरे हे तर मी कधीच करत नाही. का समजतं? कारण देवाचा आत्मा तुमच्यात असल्याने तो कनेक्ट होतो, तो शिकवतो, तो सहाय्यक आहे, तो शिक्षक आहे, तो सहाय्यक पुरवता आहे. तो तुम्हाला काय करतो? दररोज पवित्र करतो. पण कशामुळे? जेव्हा जर तो तुमच्या जवळ असला तर. नाही तर वचन चांगलं होतं, संदेश चांगला होता, चांगला बोलते हा, सगळ्या गोष्टी होतं, पण ठीक आहे. का? कारण ते दगडावरचं पाणी आहे, ते वरूनच जातं आणि त्याच्यात ते आत कधीच शिरत नाही.
हा स्वाभाविक मनुष्य आहे. त्याला काहीच कळत नाही की काय होत आहे. तो फक्त आपल्या स्वतःच्या विचाराने स्वतःला ख्रिस्ती समजतो. तो ख्रिस्ती कुटुंबात जन्मला म्हणून ख्रिस्ती समजतो. तो बायबल वाचतो स्वतः म्हणून स्वतःला ख्रिस्ती समजतो. पण त्याला देवाच्या वचनाची त्याला अर्थ समजत नाही. त्याला जेव्हा कोणी समजून सांगतं, त्याला तेव्हा ते समजतं, पण ते कधी आत्मसात होत नाही. त्याला माहित आहे, की हा बोलला बरोबर आहे, मला गरज आहे. मला गरज आहे या गोष्टीची, पण तो आत काही ते शिरत नाही. कारण दगड असतात, स्वाभाविक मनुष्य आणि देवाचं ऍक्टिव्हेशन त्याला नसल्यामुळे काय असतो, कुठलीच गोष्ट आत शिरत नाही. आता एकदा काय झालं, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण सगळे नैसर्गिक जन्मलो आहोत. प्रत्येक मनुष्य इथेच आहे, हो की नाही? जोपर्यंत तुमची देवासंग भेट खरी होत नाही, त्याला आपल्या हृदयात बोलावत नाही, सगळा मनुष्य नैसर्गिकच आहे आणि तो मरतो, तो नरकात टाकला जातो. एकदा एका पास्टरने एका मनुष्याला विचारलं, "का रे, तू नव्याने जन्मला आहेस का? तू नव्याने जन्मला आहे का?" एका मनुष्याला विचारलं. तो म्हणतो, "बाबा, एकचदा माझा जन्म झाला, हेच काय काफी आहे? हे काफी नाही का? दुसऱ्यांदा जन्म घ्यायला सांगत आहे मला." हो की नाही? कारण त्याला कळत नाही. पण हाच जेव्हा मनुष्य ज्याला विचारण्यात आलं, "का रे, तू दुसऱ्याने खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याने जन्मला आहेस का?" जेव्हा त्याने त्या गोष्टीचं काय केली, गंमत उडवली. एकदा जेव्हा हा मनुष्य निघून जातो, आता हाच मनुष्य पस्तावेल, की माझा एकदा सुद्धा जन्म का झाला? हो की नाही? एकदा सुद्धा माझा जन्म का झाला? कारण ज्याचा एकचदा जन्म होतो, तो अनंतासाठी नरकात टाकतो आणि तो अनंतासाठी पस्तावा करतो. म्हणून हा नैसर्गिक जो मनुष्य आहे, आपण बघितलं, काय बघितलं, की तो मेलेला आहे. हो की नाही? त्याची आध्यात्मिक वाढ अशक्य आहे. तो तसाच तसा राहतो. त्याची शारीरिक वाढ होते, त्याची डोक्याने वाढ होते, जगिक ज्ञानाची त्याची वाढ होते. त्याला सगळ्या जगातल्या गोष्टी करतात. त्याची वाढ होत नाही असं नाही. पण त्याची आध्यात्मिक वाढ हा मोठा शून्य असतो. त्याची सुरुवात सुद्धा होत नाही. तो जसा त्याचा मूळ स्वभाव आहे, तो तसाच राहतो. म्हणून पवित्र आत्म्यातून जेव्हा जन्म होतो, तेव्हा कुठं ते नवीन, जुनं जे आहे ते निघून जातं. मनुष्य नवीन होतो. जुनं ते निघून जातं. हो की नाही? आणि म्हणून नैसर्गिक जन्म प्रत्येकाचा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं या संदेशाच्या सुरुवातीला, की तुम्ही तुमचं ठरवा. जसं जसं तुम्हाला माहित आहे का मी लहान होतो, तुम्हाला स्वतः माहित आहे की नाही, डायरेक्ट तुम्हाला फक्त मोठं आठवतं का मी लहान होतो, तुम्हाला आठवत असेल की मी यंग होतो, तुम्हाला हे आठवत असेल की मी आता म्हातारा होत आहो. सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. तसे जर तुम्हाला हे माहित नाही की मी एक काळी नैसर्गिक होतो, आता मी आध्यात्मिक आहे, हे जर तुम्हाला समजलं नाही, याचा अर्थ आपण नैसर्गिकच आहोत. कारण आपल्याला ही कधी जाणीवच झाली नाही का तिथं एक चेंज झाला. आता मी आध्यात्मिक झाली. आता देवाचा शब्द माझ्या हृदयात कार्य करतो. जे वचन सांगितलं जातं, देवाचं वचन कशासाठी आहे? एकदा तारण झाल्यानंतर तुमचा बदल करण्यासाठी. हो की नाही? त्याने जे रक्त सांडवलं क्रुसावर, ते पहिले तुमचे पाप धुतं. नंतर जे पाणी त्याच्या पोटातून आलं, ते तुम्हाला काय करतं? सॅन्टिफाय करतं. तुम्हाला तुमचं पवित्रकरण केलं जातं. पण या सगळ्या गोष्टी कधी होतात? जेव्हा आपण त्या देवाला भेटतो. तेव्हा आपण त्याला स्वीकारतो. मराठीत आपण त्याला तारण म्हणतो, हिंदीमध्ये उद्धार म्हणतात, इंग्लिशमध्ये सॅल्वेशन म्हणतात. पण हे नसलं तर आध्यात्मिक आपल्यापाशी झिरो असतो. कारण आपली वाढ कधीच नसते. कारण आपलं स्पिरिच्युअल ऍक्टिव्हेशन कधीच झालेलं नसतं. पुढं काही गोष्टी बघू तर हा नैसर्गिक मनुष्य जे आहे त्यात वाढ होणे शक्य नाही, कारण त्याला कोणत्याही आध्यात्मिक क्रिया नसतात. आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो. सोपीच सोपी तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही मार्केटमध्ये जाता, तुम्ही फोन विकत घेता. मार्केटमध्ये घेतलं 10,000चा घ्या, 1,00,000चा घ्या. एक फोन विकत घेता. ते फोन जो असतो, फोनचं सगळ्यात मोठं कार्य काय आहे, की एकामेकांसोबत बोलता आलं पाहिजे. दूरवरच्या व्यक्तीसोबत बोलता आलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय असतं? त्याचं ऍक्टिव्हेशन लागतं. याचा अर्थ त्याच्यात सिम टाकावं लागतं. सिम टाकल्याशिवाय तो फोन चालत नाही का? तो चालतो. त्याच्यात गाणे ऐकू येतात. त्याच्यात चित्रीकरण होतं, फोटो काढता येतात.
सगळ्या गोष्टी करता येतात पण कॉल करता येत नाही. म्हणून तो किती लाखाचा घ्या, जोपर्यंत त्याचं ऍक्टिव्हेशन होत नाही, जोपर्यंत त्याच्यात सिम लागत नाही, तोपर्यंत कॉल होत नाही. तसाच मनुष्य सुद्धा आध्यात्मिक नैसर्गिक आपण जन्मलो देवाच्या गोष्टी समजण्यासाठी प्लस स्वर्गात देवाजवळ जाण्यासाठी तुमचं ऍक्टिव्हेशन लागतं. हे ऍक्टिव्हेशन तुम्ही स्वतःहून ताण आणून काही करून करू शकत नाही. कधी फोन असं बघितला का, की बरं तू मला विकत घेतला, एवढा मोठा खर्च केला, मी काय करतो स्वतःलाच ऍक्टिव्हेट करतो. होतं का? नाही होत. हे मन तसंच हे शरीर सुद्धा स्वतःचं ऍक्टिव्हेशन निर्माण करीत नाही. हे शरीर सुद्धा स्वतःहून काहीच चांगलं काढत नाही. कारण आपण त्या पापात जन्मलेलो आहोत. म्हणून बाहेरचं काहीतरी आलं पाहिजे आणि ते सामर्थ्य फक्त देवाच्या पवित्र आत्म्याजवळ आहे, देवाजवळ आहे. जेव्हा त्याला मागतो आपण की देवा तू माझ्या हृदयात ये, मला वाचव, ते ऍक्टिव्हेशन होतं. म्हणून काय आलं? बाहेरून काहीतरी आलं, हो की नाही? जसाच फोन किती लाखाचा घेतला तरी स्वतःच ऍक्टिव्हेट होत नाही, हो की नाही? म्हणून मी तुम्हाला सदैव सोपी उदाहरणात सांगण्याचा प्रयत्न करतो की स्वतःला चेक करा की आपलं होत काय आहे, की आपण फक्त नैसर्गिकच राहिलो तर आपला मृत्यू अटळ आहे आणि आपण अनंतासाठी नरकात चालले जाऊ. म्हणून हे तुमचं शरीर स्वतःहून माझे चांगले काम हा ऍक्टिव्हेट करत नाही आध्यात्मिकतेच्या गोष्टी. त्या आध्यात्मिकच्या गोष्टी त्याच्यासाठी मूर्खपणाच्या आहेत. त्याला संदेश करतो, त्याला समजतो, पण तो आत शिरतच नाही. 1 तास होऊन जातो, 45 मिनिट्स होतं, संदेश संपला. आपण आपापल्या जीवनात जगच्या तसे जातो. होता, चांगला बोलला, सगळं काही बरोबर होतं, पण दगडावर कितीही पाणी टाकलं तर ते दगड दगडच राहतो. का? कारण त्याला समज ऍक्टिव्हेशन किंवा त्याच्या आत कुठली क्रियाच घडत नाही. का असं होतं? कारण तो कधीच नैसर्गिक मनुष्य तर जन्मला, पण त्याचे आध्यात्मिक ऍक्टिव्हेशन झालं नाही. त्याने कधी देवाचा स्वीकार केला नाही. त्याला कोणी कधी सांगितलंच नाही का तू हे आहे आणि तुला इथून इथे जावं लागेल. तुला बदल घडवावं लागेल. तू पापी आहे, तू मरशील. या गोष्टी कोणीच सांगितलं नाही आणि त्यालाही कधी कळल्या नाही. म्हणून आता इतकी वाढ झाली, कसली वाढ झाली? नैसर्गिक वाढ झाली का त्यांना गरज वाटत नाही. संदेश काय असतो? जो मी तुम्हाला संदेश देतो, हो की नाही? देवाच्या वचनातून बोलतो. हे काय आहे? हा देवाचा शब्द आहे जे मी तुम्हाला सांगतो. काय फरक पडतो? ऐकणाऱ्याला बरं वाटतं, एखाद्याला वाईट वाटतं, एखाद्याला चांगलं वाटतं, एखाद्याला काहीच वाटत नाही. ठीक आहे. पण एक जो असतो, ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आहे, त्याला कळतं की या गोष्टीची मला गरज आहे. या गोष्टीची मला गरज आहे. मला हे बदलण्याची आवश्यकता आहे. देव माझ्या हृदयात बोलला हाया आणि मी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. तर हे समजून कोण दिलं त्याला? त्याच्या हृदयात, त्याच्या आत्म्यात देवाचा आत्मा असतो. तो त्याला ऍक्टिव्हेट करतो. तो गवाही देतो. असं होईल का की देवाच्या शब्दाची देवाचाच आत्मा गवाही देत नाही? देवाच्या शब्दाच्या पलीकडे जात नाही. म्हणून देवाचे शब्द जेव्हा बोलल्या जातात, वचन बोलल्या जातं, तुम्ही त्याला दुजोरा किंवा तुम्ही अप्रुव्हल देता का? नाही. जर देवाचा आत्मा त्या व्यक्तीजवळ असेल, तर तो काय करतो? त्याच्या हा मध्ये हा, हो मध्ये हो करतो. त्याला कळतं की अरे हे मला गरज आहे आणि तो घेतो. नाही तर एखाद्याला चांगलं वाटतं, एखाद्याला वाईट वाटतं, एखाद्याला बरं वाटतं, एखाद्याला काहीच वाटत नाही. भक्ती संपन्न होऊन जाते. ती काठी त्याच्यावर किती सूर्य टाका, प्रकाश टाका, पाणी टाका, खत टाका, ती काठीत कधी पानं लागत नाही. म्हणून हा नैसर्गिक मनुष्य आहे. ही काठी अशीच घेतल्या जाईल आणि आगीत पेटवल्या जाईल. जोपर्यंत त्याला झाड पत्त्या येत नाही, फळं येत नाही, जोपर्यंत त्या मेलेल्या काठीचं झाड होत नाही. ती काठी स्वतःला हे करू शकते का? काहीच करू शकत नाही. देवाचा आत्मा जेव्हा येतो, तो त्याच्यात जीवन टाकतो. तसंच आपलं आहे. आपण नैसर्गिक पैदा होतो. ऐकण्यासाठी बरं वाटते. चांगलंच तर आहे, त्यात काही वाईट आहे. पण हा नैसर्गिक, याला आध्यात्मिक गोष्टीची जाण नाही.
आणि जेव्हा तो प्रभूला स्वतः स्वीकारतो की मला तुझी गरज आहे, या गोष्टी फक्त तारणाने होतात, तेव्हा त्याचं काय होतं, त्याचं ऍक्टिव्हेशन होतं. आणि हाच व्यक्ती जो असतो तो देवाच्या गौरवासाठी देवाच्या गोष्टी समजतो, स्वतःचा बदल करतो, संदेश त्याच्या हृदयासंग बोलतो आणि तो दिवसांदिवस बदलत 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 काय करतो, देवासारखा त्याने शिकवलेल्या गोष्टीकडे वळल्या जातो. तो प्रकाश लागतो, देवाने लावलेला प्रकाश लागतो, तो प्रत्येकाला दिसतो. कारण प्रकाश कधी लपून ठेवला जाऊ शकत नाही, त्याचा उजीळ पडतो आणि हा प्रकाश जगाला प्रकाश देतो, आपल्या अवतीभोवती लोकांना प्रकाश देतो. आणि नाही तर सगळ्याकडे अंधारच असतो. म्हणून जोपर्यंत या गोष्टी होत नाही, आपलं जीवन अंधकारमय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, चेक करा की आपण कुठे आहोत. आपल्यात बदल झाला का? जेव्हा देवाचा शब्द सांगितला जातो, आपल्याला कळतं आपण खरंच त्याला आपल्या आतून जो देवाचा आत्मा आपल्यात दिला आहे, तो गवाही देतो का? त्याच्यावर तुम्हाला वागवतो का? तो तुमच्या संग बोलतो का? असा देव तुमच्या संग बोलतो. देव कोण्या-कोण्या रीतीने आजच्या काळात मनुष्या संग बोलतो? एक वचन वाचल्याने आणि एक जर तुमच्या जवळ देवाचा आत्मा असलं, तुमचा आत्मा, देवाचा आत्मा तुमच्या आत्म्यासोबत बोलतो, की हे तुला सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही एखाद्या भयंकर बिमारीत असू शकता, भयंकर गरिबीत असू शकता, कधीच तुम्ही पापात राहणार नाही. देवाचे मुलं कधी पापात नसतात. देव त्यांना तिथे ठेवणार नाही. त्याला समजूत घालणार, त्याला शिकवणार, त्याला वाईटापासून दूर करणार आणि जरी तो ऐकत नाही, त्याला वर घेणार. म्हणून या गोष्टी खूप आवश्यक आहे, की चेक करणं, की आपण कुठे आहोत. जर आपण नैसर्गिक आहोत, तर आजही वेळ आहे आणि देव वाट बघत आहे, की कधी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होते, का मला या गोष्टीची गरज आहे. मी नैसर्गिक आहो आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. मला तारणाची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं, की चेक करा. मी तुम्हाला फक्त नैसर्गिक मनुष्य काय असतो हे शिकवत आहो, हे दाखवत आहो वचनातून. आपल्याला ठरवणं आहे, स्वतःची पारख करून घेणं आहे, की मी कुठे आहो? हो की नाही? मी कुठे आहो? माझी आध्यात्मिक स्थिती काय आहे? म्हणून जसा हा स्वाभाविक मनुष्य आहे, याच्यात कुठलीच क्रिया चालत नाही. याच्यात कुठल्याच आध्यात्मिक गोष्टीविषयी काय कौतुकी होत नाही. त्याचा कारण त्याच्यापाशी त्या गोष्टीच नाही, देवाचा आत्माच नाही, म्हणून तो देवाच्या गोष्टीविषयीच त्याला कौतुकीही वाटत नाही. आपण काही वचन वाचू, वचन लिहा. पहिलं करिन्थकरास पत्र 2:14 आपलंच वचन आज जे आहे. पहिलं करिन्थकरास पत्र 2:14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानित नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. कारण त्या आत्म्याने, कोणाच्या, तुमच्या नाही, देवाच्या आत्म्याने जो तुमच्या आत्म्यासोबत बोलतो, त्याच्याकडून त्या समजायच्या असतात. तो तुम्हाला समजवतो, देवाच्या ज्ञानाविषयी समजवतो. आणि तर ते नसलं तर या सगळ्या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीची काहीच किंमत नाही. मी माझ्याविषयी तुम्हाला उदाहरण देतो. मी तुम्हाला संदेश देतो, दर शनिवारी येतो, बुधवारी येतो आणि माझ्या चर्चेसमध्ये बोलतो. खूप सारे लोक मला बोलावतात. म्हणजे मी काय आध्यात्मिकरित्या एकदम माझा म्हणजे असा पीकवर पोहोचलो काय? नाही. माझ्यावरही कार्य चालू आहे. जेव्हा मी माझ्या रविवारच्या संदेशमध्ये बसतो, जेव्हा माझे पास्टर मला संदेश देतात आणि जेव्हा ते बोलतात, देवाचा शब्द मला शिकवल्या जातं, मी माझी पडताळणी करतो. देवाचा आत्मा जो माझ्यात आहे तो मला शिकवतो. समजलं तुला नितीन हे चुकलं? समजलं की ही गोष्ट तुला बदलायची राहील? आणि कोण देतो गवाही? तो आत्मा देतो. आणि मग आम्ही किंवा मी स्वतः, मी तुम्हाला माझं उदाहरण देत आहो. मी समोर जाऊन देवाला माफी मागतो. आम्ही घुटण्यावर जातो. का? का होतं हे सगळ्या गोष्टी? का होतं? कारण देव त्याच्या लोकांवर जे आध्यात्मिक झाले, त्यांच्यापाशी तो आत्मा आहे, त्यांना त्या गोष्टी समजून देतो आणि त्याला लगेच ते पटतं, की अरे हे चुकलं.
हा संदेश मला आवडला आणि हे माझी गरज आहे आणि त्याच्यावर तो चालतो, स्वतःमुळे नाही. म्हणून म्हणजे तुम्ही किंवा कोणीही व्यक्ती असा कधीच नसतो जो तारल्यानंतर आता आता पूर्ण आध्यात्मिक झाला, नाही. त्याचं पवित्रकरण होतं त्याचं मरेपर्यंत. पण या गोष्टी होतात कधी? जेव्हा आपलं तारण झालं, जेव्हा तुमचा जो मेलेला आत्मा आहे आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला कळलं की या मेलेल्या माझ्या स्वतःच्या मेलेल्या आत्म्यामुळे मी अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतःची आध्यात्मिक स्थितीची जाणीव होते तुम्हाला, तुमची इच्छा असते की मला हे चेक करू दे, मरण संध्याकाळी होऊ शकतं. ही वेळ निघून जाईल. आता परत मला कधी येता येणार नाही. शैतान तुम्हाला या गोष्टी बघण्याचा काय करतो? तुम्हाला टाळतो. म्हणतो, "नाही, नाही, नाही, तू करू नको. तुझी गोष्ट नाही. हे बाकीचे जे आहेत त्यांच्यासाठी आहे. तुझ्यासाठी बिलकुल नाही. तू तर लहानपणापासूनच ख्रिस्ती आहेस." हे सगळं तो काय करतो? आंधळं करतो. पण हा जो देवाचा शब्द आता सांगितला जात आहे, त्यात ती ताकद आहे. पण डिसिजन तर स्वतःची आहे ना. तुम्ही रोबोट थोडी या. आपण एकतर्फी प्रेमाविषयी बोललो, हो की नाही? तसंच देवावर प्रेम करणं, न करणं हाही आपली स्वतःची डिसिजन आहे. पण ज्याने हे डिसिजन घेतली नाही स्वतःला चेक करण्याची, की मी काय आहे, त्याला तो नरकात टाकतो. म्हणून या सगळ्या गोष्टी समजणं खूप आवश्यक आहे. म्हणून नैसर्गिक मनुष्य जो आहे, त्याला या कुठल्याच गोष्टीची तो स्वागत करत नाही, त्याला मूर्खपणाच्या वाटतात. तो चर्चमध्ये हा नैसर्गिक मनुष्य कुठे सापडतो? हे जगात बाकी ते तर आहेतच, पण हे चर्चेसमध्ये खूप जास्त सापडतात. कारण ते तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगितलं, ते धर्मात आहे, पण देवासोबत त्यांचा कधीच संबंध घडला नाही. म्हणूनच आपण बघतो, की एखाद्या चर्च तुमच्या डोळ्यासमोर जे देव आणत असेल किंवा लोक जे तुम्ही त्याला ख्रिस्ती समजता, ते तुमच्या समोर येत असतील, त्यांचं जीवन हे असं का राहतं? कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला वाईट वाटत असेल, कारण तुम्ही खरा ख्रिस्ती कधी बघितलाच नाही. आपल्याकडे सगळे जे आहेत, ते असेच वाढलेत. चर्चमध्ये आले, जन्म झाला ख्रिस्ती कुटुंबात, बाप्तिस्मा झाला. कारण आपण काही असं नवीन बघितलंच नाही. अच्छा, त्यांचा घटस्फोट झाला. अच्छा, त्यांच्या घरी भांडणं होतात. अच्छा, ते दारू पितात. अच्छा, ते हे करतात. अच्छा, तिथं वाईट चालतं. अच्छा, तो पास्टरांनी असं केलं. अच्छा, त्यांनी चोरी केलं. अच्छा, त्या चर्चमध्ये भांडणं झाले. हे लोक काय आहेत? कारण हे धर्मात आहेत. हे नैसर्गिक आहेत. यांच्यात कधीच कार्य होत नाही. या दगडावर कधीच पाणी कितीही टाकलं ते वरून जातं. कारण देवाचा आत्मा त्यात आलेला नाही. काही गोष्टी बघू. तर या नैसर्गिक मनुष्याला देवाच्या वचनाचं काहीच कुतूहल नसतं. त्याला स्वागत नसतं. कधीच त्या गोष्टीला तो अप्रिशिएट करत नाही. पण याला जगिक गोष्टी, आता समजून घ्या, तो व्यक्ती ताजमहल बघेल. अरे वाह! किती चांगला आहे. पाहावंच वाटतं. किती छान आहे. तर याला जगिक गोष्टीचं कौतूहल असतं. प्रत्येकाला असतं. म्हणून कारण प्रत्येक मनुष्यच नैसर्गिक आहे आणि त्याच्यातून त्याला आध्यात्मिक होणं आवश्यक आहे. म्हणून त्याला फक्त देवाच्या गोष्टीचं कौतुक नसतं. बाकी त्याला कुठल्याही गोष्टी तुम्ही दाखवा, त्या चांगल्या असतील तर त्याचा तो कौतुक करतो. तो निसर्गाचं कौतुक करतो. तो जगाचं कौतुक करतो. जगातल्या गोष्टीचं कौतुक करतो. कारण तो नैसर्गिक आहे, तर या सगळ्या गोष्टीचं त्याला ज्ञान आहे. त्याला त्या दिसतात, त्याला समजतात, त्याचं तो कौतुक सुद्धा करतो, त्याला तो आवडतो सुद्धा. पण देवाच्या गोष्टीविषयी त्याला काहीच कौतुक नसतं. कारण ती अशी एक काठी आहे, ज्याला कधी फळ येत नाही, त्याला पान येत नाही. त्याला जगातल्या गोष्टीचं कौतुक असतं, देवाच्या गोष्टीचं नाही. एक वचन वाचू. पहिलं करीनकरास पत्र 1:18. पहिलं करीन 1:18. कारण ज्यांचा नाश होत आहे, अशांसाठी म्हणजे नाश हे नैसर्गिक मनुष्य, त्यांचा नाश होत आहे. वधस्तंभाविषयीचे संदेश मूर्खपणाचा आहे. हो, माहित आहे येशू ख्रिस्त मेला. हो, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. त्यात काय वाईट आहे माहित आहे मला. पण त्याच्यात त्या आत शिरत नाही. त्या गोष्टीची त्याला समजत नाही. का?
कारण त्याच्यात तो ऍक्टिव्हेशन नाही. त्याला वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्याचे तारण होते आहे अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे. ते शब्द त्याच्यात कार्य करतात. त्याला माहित राहतं की हा काय बोलत आहे. त्याला त्या क्रूसाची किंमत दिवसांदिवस रोज कळते. रोज त्याचं प्रेम वाढतं त्या क्रूसाविषयी. रोज देवाविषयी त्याचं प्रेम वाढतं. ते थांबत नाही. एकदा त्याला तो भेटतो. उदाहरण देतो. तुमचा एखादा मित्र असेल. तुम्ही सुरुवातीलाच तुमची घट्ट मैत्री झाली काय? अरे आज भेटलो, एका मिनिटात आमची घट्ट मैत्री झाली. नाही. पहिल्या दिवशी तुमची ओळख झाली. त्यानंतर तुम्ही एकामेकाविषयी समजलं. असं हळू करता 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 खूप वेळ निघून गेलं आणि तुमची घट्ट मैत्री झाली. तसंच तारणाच्या दिवशी तुम्ही देवाला फक्त भेटता. जर भेटले तर मग हळूहळू जो आत्मा देवाचा तुमच्या आत्म्यासोबत येतो, तो त्याच्याविषयी गवाही देतो. तो हे जे संदेश जसे मी तुम्हाला सांगतो, हे बोलत असताना सुद्धा तो गवाही देतो. जिथे खरा शब्द शिकवला जातो तिथे तो गवाही देतो. प्लस ज्याच्यापाशी खरा हा आत्मा आहे आणि तो जर अशा चर्चेसमध्ये आहे जिथे देवाचा शब्द शिकवला जात नाही, तिथेही तो गवाही देतो की हे चुकीचं आहे. त्याला पारख असते. कशामुळे? स्वतःच तो चांगला झाला का? नाही. हा देवाचा आत्मा गवाही देतो. त्याला ती पारख असते. हा सगळ्यात मोठा मुद्दा तुमच्यासाठी. जेव्हा तुम्हाला वाटतं की सगळेच ख्रिस्ती आहे रे, आमच्या इथेही सगळं चांगलं आहे रे, चांगली भक्ती होती रे, तेव्हा समजून जातं की आपण नैसर्गिक आहोत. आपल्याला पारख नाही, आपल्याला देवाचा शब्द समजत नाही, आपल्याला सगळं सारखंच वाटतं. कारण हा देवाचा आत्मा जेव्हा येतो, तो बऱ्या आणि वाईटाची जाणीव करून देतो. नाहीतर तुम्हाला कसं कळेल? मला कसं कळतं की हे जे शिकवल्या जातं हा देवाचा शब्द नाही, हे चुकीचं आहे, हा फिरून शिकवत आहे? का मी स्वतःच हुशार झालो? नाही. तो देवाचा आत्मा जो आला, जेव्हा हा नैसर्गिक मनुष्य तारणामुळे आध्यात्मिक झाला, त्याला तो शब्द जेव्हा देवाचा आत्मा आला आणि जेव्हा तो चुकीचं ऐकतो, त्याला कळतं की अरे हे मूर्ख बनवत आहे यांना, हे फसवत आहेत. तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आपण कधीच आध्यात्मिक झालो नाही. आपल्याला कधीच हे समजलं नाही की या समोरचा काय बोलत आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही हुशार होत ना, तर तो एकच आत्मा जो एकाच देवापासून येतो, त्या 10, 15 किंवा 1000 आत्मे नाही, एकच आत्मा जो प्रत्येकाला तारल्यानंतर दिला जातो, तो त्याच्या शब्दाविषयी गवाही देतो आणि तो त्याचे शब्द जेव्हा नसतात आणि तरीही येशूच्या नावात जेव्हा ते शब्द बोलल्या जातात, त्याच्याविषयी गवाही देतो की हे चुकीचं आहे. महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. योहान 8:47 सांगतं, योहान 8:47, जो देवाचा आहे तो देवाचे म्हणणे ऐकतो. जो देवाचा आहे तो देवाचे म्हणणे ऐकतो, त्याचे शब्द ऐकतो. परंतु तुम्ही देवाचे म्हणणे ऐकत नाही. म्हणून जो नाही तो कधी ऐकत नाही, त्याला समजत नाही. त्याला समजलं तरी उमजत नाही. तो कधीही त्याला आपल्या हृदयात घेत नाही. का? कारण ते ऍक्टिव्हेशनच नसतं. मी तुम्हाला आणखी काही उदाहरण देतो. निकोदमस तुम्हाला माहित आहे, बायबल मधलं सुंदर वचन आहे. हा निकोदमस जरी यहुदी लोकांचा अधिकारी होता, देवाचा शब्द समजणारा होता, हे स्वतःला चांगले समजायचे आणि हा देवाजवळ आला आणि देवाने त्याला म्हटलं, योहान 3:3 मध्ये येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. निकोदमसनं असं म्हटलं का? बरं, कळलं मला. तो म्हणतो, हे काय बोलत आहेस तू? तसाच या संदेशादरम्यान किंवा जितकेही वर्ष मी तुमच्या संग बोललो, जितके दिवस, जेव्हा ज्याला हे कळलं नाही, त्याला हे समजत नाही की काय बोलून आला. का? कारण निकोदेमस सुद्धा हा नैसर्गिक मनुष्य होता. त्याला समजलंच नाही की बोलत काय आहे. त्याला समजलंच नाही बोलत काय आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला मी देतो. तुमच्या घरी टीव्ही आहेत. आपल्या घरी टीव्ही असतात. टीव्ही घरी असताना अँटिना छतावर लावतो आपण.
अँटिना छतावर लावतो. वरून सिग्नल येतात आकाशातून, सिग्नल येतात, तो अँटिना पकडतो, टीव्हीवर दृश्य दिसतात. आता जर तुमच्यापाशी जर टीव्ही आहे पण तो अँटिनाच नाही, तर याचा अर्थ हा होत नाही का त्याचं चित्रीकरणही थांबलेलं आहे. नाही, सिग्नल वर चालू आहे, तिथेच कुठंच इंटरप्शन नाही, फक्त तुमचा अँटिना तो पकडत नाही, कारण तुमच्यापाशी अँटिना नाही. हा अँटिना काय करतो, तो शब्द पकडतो किंवा ते चित्रीकरण जेही सिग्नल येतो तो पकडतो आणि तुमच्या टीव्हीवर टाकतो. आपल्या घरी फक्त जर टीव्हीच ठेवला आणि अँटिना नसला तर आपल्याकडे चित्रीकरण होत नाही. तसंच आपल्याजवळ देवाचा आत्मा नसला, आपल्याला या सगळ्या गोष्टी मूर्खपणा ज्या आहेत, आपल्याला समजतच नाही की होत काय आहे, आपल्याला समजतच नाही याचा अर्थ काय निघतो आणि मला माझ्या जीवनात काय बदलण्याची गरज आहे. कारण आपण हॅबिटेट झालो. हॅबिटेट म्हणजे फक्त आपल्याला सवयी आहे की संदेश आहे, संदेश ऐकायचा, गाणे ऐकायचे, आनंद वाटतो, बरं वाटतो की देवाविषयी काहीतरी केलं बा आपण, बरं झालं, आजचा दिवस चांगला गेला, शनिवार, रविवार चांगला गेला. आणि आपल्या लाईफमध्ये आपण जसच्या तसे जातो. कुठलाच बदल आपल्याला होत नाही. कारण तो अँटिना सुरू नाही. तो लावलाच नाही, तो ऍक्टिव्हेटच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपण जन्मतो, आपला आत्मा मेलेला असतो. आपण देवाने आपल्याला काय बनवलं? शरीर, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की मनुष्य कोण आहे, कसा दिसतो. जसं तुम्ही मला बघत आहे, हा बोलत हा नितीन आहे. आपला स्वतःचा आत्मा, त्याला स्पिरिट ज्याला म्हणतात, जो आपला स्वभाव, आपल्या सगळ्या गोष्टी ठरवतात. आणि शेवटी असतं जस आपला प्राण, जो मेलेला असतो. हा जो शेवटचा पार्ट आहे, हा आपला स्पिरिट, हा देवाच्या होली स्पिरिट संग जेव्हा कनेक्ट होत नाही तोपर्यंत तो ऍक्टिव्हेट होत नाही. म्हणून हा मनुष्य नैसर्गिकचा नैसर्गिकच राहतो आणि हा असाच नरकात जातो. आणि म्हणून हे जे वचन देव म्हणतो की अनेक येतील, म्हणतील देवा तुझ्या नावात मी भूत काढले, तुझ्या नावात मी मंत कार्य केले, तुझ्या नावात मी अनेक संदेश दिले. देव म्हणेल मी तुला ओळखत नाही. का? कारण त्यांच्यापाशी देवाचा आत्मा नाही. त्यांनी कार्य केले, येशूच्या नावानंच केलेत, सगळ्या गोष्टी केलेत. का? कारण हा नैसर्गिक मनुष्य कधीच आध्यात्मिक झाला नाही. काही वचन लिहून ठेवा. 1 करंथियन 2:14, 1 करंथियन 2:14, माझे भाषण व संदेश हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते. मानवी ज्ञान, ते आत्मा आणि सामर्थ्य यांचा पुरावा असलेले होते, यासाठी की तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा. मानवी ज्ञान, याच्याविषयी थोडंसं बोलू आपण, ओके? नाही, मानवी ज्ञान. जर आपल्यापाशी देवाचं ज्ञान नाही आणि फक्त मानवी ज्ञान आहे किंवा नैसर्गिक मनुष्य आहे, तो मूर्ख नाही. तो मूर्ख नाही. का? माणूस चंद्रावर गेलेला आहे. माणूस चंद्रावर जाऊन आलेला आहे. इतक्या मोठ्या गोष्टी घडून चुकल्या मनुष्याने घडवलेला आहे. फोनचा शोध लावला, इलेक्ट्रिकचा शोध लावला, शून्याचा शोध लावला. आज तुमच्या घरी बसता तुम्ही एक लिंक येतं, त्याच्यावर क्लिक करता, अमेरिकेच्या गोष्टी बघता. म्हणजे हा मूर्खपणा आहे का? नाही. नैसर्गिक मनुष्याला जगाचं सगळं ज्ञान आहे. तो चंद्रावर जाऊन येतो, तो आता मार्सवरी जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याला या सगळ्या गोष्टीचं, जगिक गोष्टीचं ज्ञान आहे. पण हे ज्ञान काय करतं? मनुष्याला फसवतं. जो चंद्रावर गेला म्हणजे तो स्वर्गात गेला का? आणि काय उपयोगी हे ज्ञान? कारण खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम काय होतो, की मला जगातलं व्यवहाराचं इतकं माहित आहे, मला माझ्या नोकरीचं इतकं माहित आहे, मला या जगातल्या सगळ्या गोष्टीचं इतकं माहित आहे, त्याच्यामुळे तो प्रौढपणा येतो आणि तो मनुष्याला फसवत फसवत जातो. मानवी ज्ञान आहे, नाही असं नाही,
नाहीतर मनुष्य इतक्या मोठ्या गोष्टी त्याने करू शकल्या नसता. पण या मानवी ज्ञानाने जितकी याची वाढ होते तितका मनुष्य फसत जातो. आपण उदाहरण बघू. आजपासून 15-20 वर्ष आधी फोन नव्हते. आपण लँडलाईनने एकामेकाला कॉल करायचो. पण जर तुम्ही स्वतःच चेक कराल की आनंदाचं जीवन होतं. मानवी ज्ञानामुळे आपल्यापाशी फोन आलेत. एका सेकंदात एकामेकासंग बोलतो, पण आपलं जीवन तितकंच वाईट झालं. आपण दिवस रात्र फोन घेत बसतो. कारण त्याने आपल्याला बिझी करून ठेवलं. तर टेक्नॉलॉजी आली. मानवी ज्ञानामुळे टेक्नॉलॉजी आली. वाढ झाली. पण विकृता वाढली. जितका मनुष्य मानवी ज्ञानाने पुढे जातो, तितकीच मनुष्याची विकृता, वाईटपणा तितकाच तो वाढतो. कारण याच्यापाशी फक्त मानवी ज्ञान आहे. त्याच्यापाशी आध्यात्मिक ज्ञान नाही. काही वचन वाचू. 1 करंथियन 1:20 मध्ये पॉल म्हणतो, ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहेत या जगातले? या जगातील वाद घालणारे कुठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले आहे. त्याने दाखवून दिलं की हे तुमचं ज्ञान तुम्ही कितीकही वापरा. आज तुम्ही जगाची परिस्थिती बघा. आपण बोलतो आपण 21व्या सदीत आहोत. पण आज तुम्हाला जपून राहावं लागतं. तुम्हाला ठाऊक नाही कधी काय होईल. तुम्हाला ठाऊक नाही की कुठला रोग पूर्ण जगात पसरेल आणि मनुष्याला खतम करेल. तुम्हाला ठाऊक नाही की काय होईल बाहेर आल्याने आणि कोण येऊन तुम्हाला मारून टाकेल. कारण आपण जितके आधी असं होतं. मी जेव्हा लहान होतो, जेव्हा आम्ही खेळायला निघायचो सकाळी, कोणीच बघायचं नाही आमचे आई वडील, कारण ते बिनधास्त त्यांना माहित होतं की जग हे वाईट नाही. माझा मुलगा संध्याकाळी परतच येईल, एक हाक मारल्यानं दिसेलच. आज दाराच्या आत ठेवावं लागतं, तुम्हाला नजर ठेवावी लागते त्याच्यावर. 21वी सदीत आहोत. प्रगती झाली. हो की नाही? प्रगती झाली. तुमच्या मुलावर तुम्हाला नजर ठेवावी लागते. की आहे का नाही? किंवा काही ना काही होऊन जाईल त्याला. मग मी काय करेल? मानवी ज्ञानाने तुम्हाला पुढे नेलं, पण तेवढीच विकृता आली. का? कारण आध्यात्मिक ज्ञान नाही. आपण थांबू. शेवटचं तुम्हाला एक सांगतो. ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगलं, हो की नाही? ज्याला क्रुसावर टांगलं. काही वचन वाचू नंतर आपण बोलू. 1 करंथियन 2:9 आणि 2:10. 1 करीन 2:9, 2:10. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकलं नाही आणि मनुष्याच्या अंतःकरणाने जे उपजले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केले आहे. 10वं वचन 1 करीन 2:10. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रगट केले. म्हणून जोपर्यंत देवाचा आत्मा भेटत नाही, काहीच प्रकट होत नाही, काहीच समजत नाही. आणि नैसर्गिक मनुष्य कधीच आध्यात्मिक होत नाही. हा नैसर्गिक मनुष्य कितीही हुशार असो, पण त्याची जेव्हा तो अंत होतो, तो सरळ नरकात टाकला जातो. परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपणास प्रगट केले आहे. कारण आत्मा हा प्रत्येक गोष्टीचा शोध घेतो. एवढेच नव्हे तर तो देवाच्या सखोलतेच्या गुप्तेचाही शोध घेतो. कोणाचा आत्मा? देवाचा आत्मा, जो तुमच्या जवळ आल्यावर या सगळ्या गोष्टी होतात. शेवटचं वचन वाचून आपण पण थांबू इथं. 1 करंथियन 2:8. जे या युगाच्या कोणाही सत्याधीशाला माहित नव्हते, कारण जर त्यांना कळले असते तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. तुम्हाला काय वाटतं? त्याच्या अवतीभोवती होते, किती वाईट होते लोक बापा. यांना कळलंच नाही का तो येशू देवाचा मुलगा आला आणि त्याला मारलं. याला दिसलं, यांना समजलं कसं नाही. रोमन लोक होते ते. ते इतके हुशार आहेत किंवा होते की त्यांनी तेव्हा जे रोड बनवले ते आजही आहेत. 2000 वर्षानंतरही ते रोड तसेच आहे. इतके विद्वान ते लोक होते. पण यांना येशू कळला नाही, देवाचा मुलगा कळला नाही. आजही तीच परिस्थिती आहे. नैसर्गिक मनुष्य
त्याला देवाच्या गोष्टी कळत नाही, त्याला समजत नाही, त्याच्यात वाढ होत नाही, त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात. आणि जोपर्यंत आपल्याला प्रत्येकाला, मी तुम्हाला संदेशाच्या आधी काय सांगितलं, की आपण जन्मलोच नैसर्गिक आणि तुम्हाला कधीच याची जाणीवच झाली नाही. कारण जेव्हा आपला बदल घडतो, जेव्हा आपण 10वीतून 11वीला जातो, तेव्हा आपल्याला कळतं, की आपण 10वीत सुद्धा होतो. असं होतं काय? 11वीत गेल्यावर अरे मला माहीतच नाही मी 10वीत कधी होतो. नाही, तुम्हाला कळतं. तसंच जर तुम्हाला हे कळलं नाही, की मी एक काळी नैसर्गिक होते, आता मी आध्यात्मिक झाले, कारण माझा बदल त्या क्षणात झाला, ज्या दिवशी माझं तारण झालं. ज्या दिवशी प्रभूचा मी स्वीकार केला, त्या हृदयात तो माझ्या आला. मी त्याला बोलावलं, मी त्याची क्षमा मागितली, माझा तारणारा म्हणून स्वीकारलं. खऱ्या अंतःकरणाने माझं तारण झालं. आणि त्या दिवस मला आठवतो, तो क्षण मला आठवतो. ते मला माहीत आहे, की माझ्यात बदल घडला. मला माहीत होते, की आधी मी आता नैसर्गिक होते. आता मी आध्यात्मिक झाले. हे जर तुमच्यापाशी समजलं नाही, याचा अर्थ आपण नैसर्गिक आहोत आणि आपल्याला ख्रिस्ताची गरज आहे. कारण असं कधीच होणार नाही. कारण एक जागा आपण सोडल्याने, एक परिस्थिती आपण सोडल्याने ते आणि नवीन परिस्थितीत आपण आल्याने तेव्हाच आपल्याला जुन्या परिस्थितीची जाणीव असते. आपली जुनी परिस्थितीच कधी निघाली नाही. आपण आध्यात्मिक गोष्टीविषयी बोलत आहोत. तुमच्या शारीरिक, तुमच्या भौतिक गोष्टीविषयी नाही. जर आपल्याला समजतच नाही, की ही गोष्ट कधी इथून मी इथेकडे आलीच नाही. हा बदल माझा कधी घडलाच नाही. तेव्हा आपण समजून घ्यायचं, की आपल्याला या गोष्टीची गरज आहे. नैसर्गिक मनुष्य कधीही स्वर्गात जात नाही. आणि म्हणून देवाने निकोदेमसला सांगितलं. येशूने उत्तर दिले, "मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही, तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही." मी आशा करतो, की तुम्हाला आजचा संदेश कळला असेल. हा तुम्हा प्रत्येकाला चाचणी करण्याचा संदेश होता, की स्वतःला चेक करणे, स्वतःची पारख करणे. मी स्वतः माझ्या जन्मतापासून 29 सप्टेंबर 2020 पर्यंत काय होतो? नैसर्गिक स्वाभाविक मनुष्य. मला आध्यात्मिक काय करतं? मी स्वतः नाही करत. मी स्वतःहून असा स्वतः काही पैदा नाही करत. त्या दिवशी मला कळलं, की मी मरणार आहो, मी पापी आहो आणि मी असाच नरकात चालला जाईल. मला देवाने कन्व्हिक्ट केलं, त्याने दाखवलं, की माझे पाप, कारण मी तेव्हा शोध घेतला त्याचा. आणि जसा मला तो सापडला, मी त्याला हाक मारली, "प्रभू मला वाचव माझ्या राजा, मी मरेल." आणि त्याने मला हात दिला. कारण जोही त्याला हाक मारतो, त्याला तो वाचवतो. त्याने मला वाचवलं. देवाचा आत्मा माझ्यात आला. त्याने मला आध्यात्मिक केलं. आणि हे प्रत्येकाला होणं आवश्यक आहे. कारण जगाची आध्यात्मिक डेफिनेशन म्हणजे आपल्या इकडे काय आध्यात्मिक? का जो पहाडावर जातो, जो आपला संसार सोडतो किंवा विशेष प्रकारचे कपडे घालतो, तो आध्यात्मिक आहे. हा सैतान आपल्याला मूर्ख बनवतो. आपली ऑथॉरिटी बायबल असली पाहिजे, की बायबल म्हणजे आध्यात्मिक म्हणजे काय? पौलाने काय सांगितलं? तुमच्यासाठी वचन वाचले. आणि जर नाही, तर आपण नैसर्गिक मनुष्यच आहोत आणि नैसर्गिक मनुष्य कधीही स्वर्गात जात नाही. मी आशा करतो, की वचन तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. देव तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुम्हाला सहाय्य करो, की आपण स्वतःला पारखायचं, की आपण कुठे आहोत? आपण काय आहो? आपल्यात तो बदल एका क्षणी कधी जीवनात घडला का? जर नसेल, तर आजही वेळ आहे. हा जर संदेश तुमच्या हृदयात बोलला असेल, तुम्हाला कळत असेल, तुम्ही स्वतःची पारख, कारण देवाचा शब्द हा नैसर्गिक मनुष्यासोबतही बोलतो, नाहीतर तो आध्यात्मिक कसा होईल, है की नाही? त्याला जाणीव करून देतो, पण चॉईस आपली असते, की मला या गोष्टीची गरज आहे का? कारण आपाप होणार का? नाही. त्याला कन्व्हिक्शन होतात, की अरे हे तर मला गरज आहे. पण डिसिजन घेणं हे आपल्या हाती असतं. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू.